सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये व्यस्त राहाल. तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. काही घरगुती कामं तुम्ही स्वतःहून पूर्ण कराल. एखाद्या मित्राकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यस्त वेळापत्रकातनं कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढाल. नातेवाईकांसोबत जर तुम्ही पैशांचे व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर थोडी काळजी घ्या. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शारीरिक समस्या वाढीस लागतील. भविष्यामध्ये एखाद्या गंभीर आजाराचं स्वरूप ते घेऊ शकतात. नातेवाईकांसोबत व्यवहार करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडा काळजीपूर्वक करा. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येऊ शकतो. नोकरीच्या दिशेनं प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळेल. आज तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज मुलांच्या शाळेसाठी तुमचे काही पैसे खर्च होतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम पूर्ण झालेलं पाहून तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कामामध्ये थोडे अडथळे येतील. तुमचं मन हे थोडं अस्वस्थ असेल. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावे लागतील. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आज विकसित होईल. शारीरिक समस्या तुमच्या वाढीस लागतील. नातेवाईकांसोबत तुम्ही पैशांचे व्यवहार करू शकता. तुमच्या नात्यामध्ये थोडा दुरावा येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी नवीन जबाबदारी ऑफिसमध्ये दिली जाईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये काम करणारे लोक उत्साहानं सहभागी होतील. तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. कौटुंबिक मालमत्ता मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत पार्टीचं आयोजन तुम्ही कराल. व्यावसायिकांसाठी थोडीशी चिंता राहील. तुमचं काम पूर्ण झालेलं पाहून तुम्हाला आनंद राहील. अनावश्यक खर्च आज टाळण्याची गरज आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादासाठी कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही नवनवीन कामं कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, त्यामुळे तुमच्या बढतीमध्ये अडथळे येतील. कौटुंबिक मालमत्ता तुम्हाला मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. तुमच्यातील मतभेद संपुष्टामध्ये येतील. मेहुण्याला दिलेले पैसे परत मिळण्याची आशा कमी आहे. व्यवसायातील महत्त्वाचं काम सोडून इतरांना तुम्ही सल्ला देऊ नका. काही महत्त्वाचं काम दीर्घकाळासाठी तुम्ही पुढे ढकलू शकता. आज तुम्ही स्वतःहून कोणाला कुठलाही सल्ला देण्याच्या फंदामध्ये पडू नका, कारण तो सल्ला निगेटिव्हली घेतला जाईल आणि त्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे असं समजलं जाईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं
पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतंही काम इतरांवरती सोडू नका. भविष्यामध्ये मोठ्या समस्या त्यामुळे निर्माण होतील. नातेवाईकांच्या घरी तुम्ही आज जाऊ शकता. मुलांसोबत तुमचे काही वाद असतील तर जोडीदाराच्या सल्ल्याने ते तुम्ही संपुष्टामध्ये आणा. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमच्यातील मतभेद संपुष्टामध्ये येतील. व्यवसायामध्ये आज तुम्हाला एक मोठी डील फायनल होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. संध्याकाळी तुमच्या आईंना डोळ्यांचा त्रास संभवतो. त्यामुळे तुमचे थोडेफार पैसे देखील त्यावरती खर्च होतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी यशाचा असेल. आज तेच काम करा जे तुम्हाला प्रिय आहे. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांना आज स्त्री मित्राच्या मदतीनं अपमान सहन करावा लागेल. कुटुंबातील सदस्य आणि मुलांसोबत काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःहून मोठं काम कराल. नातेवाईकांच्या घरी तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता. तुमची मुलं आज संध्याकाळी तुम्हाला एक गोड बातमी देतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबावरती काही जबाबदारी ही सोपवली जाईल, जी अत्यंत महत्त्वाची असेल. ती पूर्ण करण्यामध्ये निष्काळजीपणा तुम्ही दाखवू नका. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी बदल होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वाढीस लागतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा उपयुक्त ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज काही नवीन संधी मिळतील. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. प्रेमजीवन जगणारे लोक प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करू शकतात. तुमच्या कुटुंबावरती आज एक मोठी जबाबदारी येईल. ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा खर्च आणि उत्पन्न यावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा असेल. तुमच्या भावाकडनं तुम्हाला सहज सहकार्य मिळेल. पालकांच्या सल्ल्यानं नवीन व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळेल. व्यवसायामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते विचारपूर्वक करा. मुलांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार तुम्ही थांबवू शकता. तुम्ही यशाची नवीन पायरी चढाल. जोडीदार सर्व कामामध्ये यशस्वी होतील. परदेशी कंपनीसोबत कोणताही व्यवसाय केल्यास त्यामध्ये तुम्हाला नफा होईल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या नवीन ऊर्जा येईल. कुटुंबातील कलह संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.